ओके. तर आपण आज मीन एरर, मीन स्क्वेअर एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर अँड रूट मीन स्क्वेअर एरर कसे कॅल्क्युलेट करायचे हे बघणार आहे. सो फर्स्टली आपण मीन एरर बघूया. सो आपल्याला असं गिवन दिलेलं राहील न्यूमेरिकल. कॅल्क्युलेट द मीन एरर ऑफ कॅल्क्युलेट द मीन एरर ऑफ द फॉलोइंग व्हॅल्यूज. ॲक्च्युअल व्हॅल्यूज अँड प्रेडिक्टेड व्हॅल्यू दिलेलं राहील. आता एरर म्हणजे काय? इट इज अ डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल अँड प्रेडिक्टेड व्हॅल्यू. आणि त्याचा जर मीन काढला, एररचा जर मीन काढला तर यू विल गेट अ मीन एरर. सो ॲक्च्युअल व्हॅल्यू गिवन आहेत, प्रेडिक्टेड व्हॅल्यू गिवन आहेत. ठीक आहे. आणि त्यांचा डिफरन्स म्हणजे काय? सबस्ट्रॅक्शन. 10 मायनस 9.2 देर इज 0.8. 8 मायनस 8.3 मायनस 0.3. 5 मायनस 4.7 0.3. 7 मायनस 7.9 मायनस 0.9. 4 मायनस 3.1 0.9. हे काय झालं? एरर. आणि त्याच्या सगळ्यांचा मीन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ दॅट 0.8 प्लस इन ब्रॅकेट मायनस 0.3 प्लस 0.3 प्लस 0.9 मायनस 0.9 डिवायडेड बाय टोटल किती आहेत? 5. ओके. म्हणजे याचा जर मीन काढला 0.8, या सगळ्यांचे ॲडिशन 0.8 डिवायडेड बाय 5 यू विल गेट 0.16. हा काय तुमचा मीन एरर. ओके. आता जर तुम्हाला सेम मीन स्क्वेअर एरर कॅल्क्युलेट करायला सांगितले तर आता हे न्यूमेरिकल सेम आहे, सेम ॲक्च्युअल व्हॅल्यूज आहे, सेम प्रेडिक्टेड व्हॅल्यूज आहेत. तर याचा जर स्क्वेअर काढायचा असेल तर आता काय करणार तुम्हाला? पुन्हा तुम्ही ॲक्च्युअल अँड प्रेडिक्टेड व्हॅल्यूज असे तसे लिहून काढणार. एरर काढणार म्हणजे काय? वाय मायनस एक्स दॅट इज 10 मायनस 9.2 एरर काढून घेणार आणि नंतर त्याचा स्क्वेअर करणार. ठीक आहे. वाय मायनस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे वाय मायनस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय? जे पण एरर काढलाय 0.8चा स्क्वेअर 0.64, मायनस 0.3चा स्क्वेअर 0.09 असे तुम्ही या कॉलमची स्क्वेअर करणार. यू विल गेट समथिंग व्हॅल्यू दिस. आणि देन नंतर मीन स्क्वेअर एरर आहे म्हणजे काय करायचं आहे? तुम्हाला सगळ्यांचा मीन काढायचा आहे. मीन काढायचं म्हणजे काय? 0.64 डिवायडेड प्लस 0.09 हे सर्वांची ॲडिशन करायची. डिवायडेड बाय किती टर्म्स आहेत? 5. म्हणजे मीन एरर स्क्वेअर. एरर काढायचा, ठीक आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आणि त्याचा मीन काढायचा. यू विल गेट समथिंग व्हॅल्यू 2.44 डिवायडेड बाय 5 म्हणजे तुमचा मीन स्क्वेअर एरर हे कॅल्क्युलेट होईल. ओके. देन सेम तुम्ही मीन ॲब्सोल्यूट एरर कसं काढणार? ॲक्च्युअल अँड प्रेडिक्टेड व्हॅल्यू गिवन आहेत, व्हॅल्यूज आपण कॉन्स्टंट ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. ज्या ॲक्च्युअलमध्ये विचारलेल्या आहेत, प्रेडिक्टेडमध्ये आहेत. हा क्वेश्चन सेम आहे. ठीक आहे. फक्त आपण टर्म्स वेगवेगळ्या काढतोय. आता इथे आपण मीन ॲब्सोल्यूट एरर काढतोय. मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय? ॲक्च्युअल व्हॅल्यू दिलेल्या आहेत, प्रेडिक्टेड व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आता त्याचा एरर काढतोय म्हणजे काय? डिफरन्स अगेन. पण आता याच्यात ॲब्सोल्यूटमध्ये काय होतोय? हे व्हॅल्यू मॉडमध्ये जातात म्हणजे काय? जर नेगेटिव्ह व्हॅल्यू असेल पण तर ती पॉझिटिव्ह राहणार. ओके. जर 0.8 राहतोय मायनस 0.3 असेल तर 0.3 होणार. ठीक आहे. ॲब्सोल्यूट एररमध्ये नंतर 0.3चा 0.3 देन मायनस 0.9 0.9. ओके. सो मीन ॲब्सोल्यूट एरर यांचं ॲडिशन करणार तुम्ही. 0.8 प्लस 0.3 प्लस 0.3 प्लस 0.9 प्लस 0.9 डिवायडेड बाय टोटल टर्म्स किती आहेत? 5. 3.2 डिवायडेड बाय 5 यू विल गेट 0.64. हा काय झाला? मीन ॲब्सोल्यूट एरर. याच्यामध्ये नेगेटिव्ह व्हॅल्यू पॉझिटिव्ह होतात. आता नेक्स्ट टर्म कोणती आहे शेवटची? रूट मीन स्क्वेअर एरर. ठीक आहे. याच्यामध्ये काय करताय? ॲक्च्युअल अँड प्रेडिक्टेड व्हॅल्यू गिवन आहेत. पुन्हा तुम्ही एरर काढताय, त्या एररचा स्क्वेअर काढतोय कारण की आपले काय विचारलंय? रूट मीन स्क्वेअर एरर. ठीक आहे. मग तुम्ही काय करताय? हे जे कॅल्क्युलेट केलेलं एरर त्याचा स्क्वेअर केलाय, पॉझिटिव्हमध्ये व्हॅल्यू मिळत आहे, यांची सगळ्यांची ॲडिशन करणार. 0.64 डिवायडेड बाय प्लस 0.09 प्लस 0.09 प्लस 0.81 हे सगळ्यांची ॲडिशन करणार. यू विल गेट समथिंग 2.44. आता रूट आहे ना, रूट मीन स्क्वेअर एरर हा काय झाला? स्क्वेअर एरर. आता त्याचा रूट म्हणून रूट घेणार. स्क्वेअर एरर डिवायडेड बाय 5 किती टर्म्स आहेत? 5. सो 2.44 divided by 5 you will get something 0.698. so root mean square error is 0.698. अशा प्रकारे तुम्ही मीन एरर, मीन स्क्वेअर एरर अँड मीन ॲब्सोल्यूट एरर काढायचे शकता. ठीक आहे. सो एरर म्हणजे काय? डिफरन्स ऑफ ॲक्च्युअल अँड प्रेडिक्टेड व्हॅल्यू. ठीक आहे. त्याचा जर स्क्वेअर केला तर मीन स्क्वेअर एरर. त्याचा स्क्वेअर करून नंतर जर त्याला एररला जर मॉडमध्ये टाकलं तर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आणि स्क्वेअरला जर रूटमध्ये टाकलं तर रूट मीन स्क्वेअर एरर. ठीक आहे. थँक्यू.